हा झेंडा भल्या कामाचा जो घेऊन निघाला, हा झेंडा भल्या कामाचा जो घेऊन निघाला, अरे काट कुट वाट मंदी पोचती त्याला, रगत निघल तरी बी हसल शाबास त्याची, रगत निघल तरी बी हसल शाबास त्याची, तू चाल पुढं तुला रगड्या भीती कशाची, परवा बी कुणाची, मन शुद्ध तुझं गोष्ट हाय पृथ्वी मोलाची, पृथ्वी मोलाची, हा पृथ्वी मोलाची, मन शुद्ध तुझं गोष्ट हाय पृथ्वी मोलाची, तू चाल पुढं तुला रगड्या भीती कशाची, परवा बी कुणाची. या वेळेचा आता महापूर आला, आपण याला शक्यतो महापूरच म्हणू, कारण की दरवेळेस जो पूर येतो तो शक्यतो केवढा अर्ध पाणी येतं थोडक्यात, ते परत विसरून जातं, पण ह्यावेळेस मात्र खूपच पूर आला. रात्री 3 वाजता आमच्या दारासमोर पाणी वट्ट्यावर, 2:15 वाजता लगेच आमच्या घरात पाणी शिरलं. आम्ही कसं तरी जीव हे करून घरातनं आम्ही पटकन बाहेर निघालो, त्यामुळे आम्हाला घरातल्या कुठल्याही वस्तू हलवता आल्या नाही. चंद्रकांत पाटील यांनी आम्हाला खूप मदत केली. वेळोवेळी चहा, नाश्ता, चहा, बिस्किटे, पाणी, परत त्यांच्या लोकांना घरी पाठवून आमची घरं स्वच्छ केली. शेजारी सगळे आमच्या जे मैदानात जे राडा रोडा गाळ वगैरे सगळा काढून दिला. पाण्याच्या टँकराची सोय केली. त्यांनी नाश्त्यापासून जेवणपर्यंत परत लेबर पण पाठवले. लेबरनी सगळे आम्हाला घर क्लीन करायला मदत केली. परत पाण्याची व्यवस्था केली, ब्लँकेटची व्यवस्था केली. स्थानिक लेवलला भरपूर त्यांनी आम्हाला म्हणजे काही कमी पडू दिलेलं नाही. तुला रगड्या भीती कशाची, परवा बी कुणाची, मन सुद्धा तुझा गोष्ट हाय पृथ्वी मोलाची, हा पृथ्वी मोलाची, मन सुद्धा तुझा गोष्ट हाय पृथ्वी मोलाची, तू चाल पुढं तुला रगड्या भीती कशाची, परवा बी कुणाची.